क्रांतिकारी जय भीम। इथं जमलेले सर्व आपण 16 मे या दिवशी पिंपळे सरांच्या घरून आपली सहल निघालेली होती। तर सहलीमध्ये आपण सर्वजण सहभागी झालो तेव्हाच मला वाटलं की अरे या सहलमध्ये बरंच काही आहे, कारण तर ढोल ताशा फटाक्याच्या याच्यामध्ये सर्व आनंद उत्सवाने आपण त्या सहलमध्ये सहभागी झालो। आणि त्या ठिकाणी महेंद्र पिंपळे सरांच्या वतीनं आपल्याला तथागत भगवान बुद्ध यांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आपल्याला पूर्ण स्थळ बघण्यासाठी मिळाले आहेत। 1 रुपया न देता आणि इथं जमलेल्या सर्व उपासकांचं सरांच्यावर खूप म्हणजे त्यांची बोलण्याची हिंमत होत नाही, कारण तर त्याला म्हणजे कधी मायकात बोललेल्या नसतात आणि एकमेकीला म्हणतात की बाई मी असं कधीच आले नसते एवढ्या लवकर, की सरांमुळे आम्हाला हे दर्शन घडवलं आणि सरांचे आभार कसे मानायचे हे आम्हाला काही कळतच नाही। म्हणून मी वंदना खिलारे सरांच्या पिंपळे सरांच्या परिवारांना हार्दिक शुभेच्छा देते। बुद्ध पौर्णिमेनिमित्त शेवटच्या क्षणी कार्यक्रमाच्या मला असं म्हणा वाटतं की वर्ष सुखाचे हे जावं नाव समाजात व्हावं, वर्ष सुखाचे हे जावं नाव समाजात व्हावं, हीच आमची इच्छा। पिंपळे सर तुम्हाला बुद्ध जन्माच्या हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा। एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवते। जय भीम, जय बुद्ध, जय संविधान। या ठिकाणी अखिल विश्वाला शांतीचा मार्ग देणारे ईश्ववंदनीय महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, स्वतंत्र भारताच्या प्रमुख या घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व भारतरत्न परमपूज्य डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर प्रथमतः अभिवादन करतो। माता यशोधरा, माता रमाई, माता भीमाई या महामातेच्या चरणी त्रिवार वंदन करतो। आणि या ठिकाणी बौद्धोपासक बौद्धोपासिका यांना माझा जय भीम। खरं तर मला माहीत नव्हतं विनामुले बुद्धदर्शन सर म्हणून आहे म्हणून, कारण की माझ्या बहिणीने मला सांगितलं की दादा असं आहे पिंपळे आपले महेंद्र पिंपळे सरांची हसत जात आहे, तुम्ही येता का बुद्ध घ्यायला? मी हो म्हटलं येतो। म्हणून आम्हाला महेंद्र पिंपळे सरांनी ज्या ज्या ठिकाणी भगवान बुद्ध गेले होते ते सर्व ठिकाण आम्हाला त्यांच्याकडून बघायला मिळालं। खूप आमच्या मनामध्ये उत्साह निर्माण झाला। आम्हाला वाटलं की आम्ही तेव्हा जातो, परंतु सरांच्या आशीर्वादानं म्हणा पुण्याने म्हणा आम्हाला भगवान बुद्धाचं सर्व काही दर्शन मिळालं, यातच आमचं पूर्ण समाधान झालेलं आहे। आणि म्हणून मी एवढे